वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण 11व्या अध्यायातला श्लोक नंबर निमित्त मात्रम भवसव्यसाची हे झालेलं संजयाने नंतर अं, अं, सांगितलं. संजयाचे श्लोक पण झालेले आहे. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या हे पण अर्जुन म्हणाला, तेही झालं आपलं. वायुर्यमोग्निर्वरुणस्य शशांका हे पाहिलं आपण. नमः पुरस्ता ददपृष्ठदस्ये नमोस्तुते सर्वत एव सर्व अनंत वीर्यम अमित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोषि सर्वा. याचाही अर्थ आपण पाहिला. सगळ्यांना व्यापणारे आपण आहात आणि सर्वरूपी आपणच आहात हे भगवंताला सांगितलं. म्हणजे व्यापकत्वाने सच्चिदानंद रूप सर्वत्र आहेत, त्याच्याबरोबर सर्वांतर्यामी रूपानेही आहे. आणि ज्या ज्या व्यक्ती आहेत, जे जे व्यक्त झालेलं आहे, जे जे देहधारी आहेत, जे भूत आहेत, त्या भूतांचे देह हेही प्रकृतीद्वारे त्यांच्याच रूपावर अधिष्ठित, त्यामुळे तद्रूपच आहेत हे अर्जुनाच्या लक्षात आलं आणि तेच तो म्हणतोय. आणि आपण मागच्या वेळी पाहिलं तसं आता अर्जुनाच्या मनात अं, 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 जी सख्य भक्ती आहे ती जाऊन हे साक्षात परमेश्वर सर्व विश्व विश्वव्यापक असे आणि त्याच्या मी एवढासा अल्पमती आणि अल्पज्ञ अल्पशक्तिमत्व आणि मी यांच्याशी वागताना मित्रासारखा वागलो, या सगळ्याचा अर्जुनाला आता खेद वाटतोय. त्यामुळे त्याची सख्य भक्ती जाऊन त्याला ऐश्वर्य भक्तीच्या आदरयुक्त भक्तीचा त्याच्यात प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे अर्जुन आता श्रीकृष्णांची माफी मागतोय की सखे इति मत्वा प्रसभम यदुक्तम, सखे इति मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानंतवेदम मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावहासार्थमसकृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तक्षामये त्वामहमप्रमेयम्. तर आता तर आता ती ऐश्वर्ययुक्त रूपाने आदर त्याला निर्माण झाल्यावर आता तो माफी अशी मागतोय की आपला प्रभाव, आपण कोण आहात पूर्णपणे मला न कळल्यामुळे, आपला प्रभाव न कळल्यामुळे आतापर्यंत मी आपण माझं सखा आहात, मित्र आहात असंच मानून तुम्हाला मी हे कृष्ण हे यादव आणि सखेती म्हणजे हे कृष्णा हे यादव हे सखा हे माझ्या मित्र अशा करून अरे तुरे करत होतो. म्हणजे आदरयुक्त माझी भाषा नव्हती.
आणि हे कधी कधी असं असतं, काही मुद्दामही तुला मी काही अनादरयुक्त काही बोललो असेल, तर हे अच्युत इथे म्हटलेलं आहे. म्हणजे जो स्वतःच्या जागेपासून च्युत होत नाही, परब्रह्माची जे नित्यत्व आहे ते कुठेही भंगत नाही, त्यामुळे ते अच्युत असे आहेत. त्याला वेगवेगळ्या, आता अर्जुन झोपताना, बसलेला असताना सलगी मी दाखवत होतो. म्हणजे तुझ्याशी तुझ्या बरोबर असताना काही विनोद बुद्धीनी म्हणा, विनोद करायचा म्हणून म्हणतात, फिरताना, झोपताना, बसल्या वेळी, भोजन इत्यादी करताना, एकांतात किंवा मित्रांबरोबर माझ्याकडनं काही अपमानजनक बोललं असेल, आपण चेष्टा करतो मित्रांची, किंवा कधी कधी मित्र, अरे काय तू काय हे बोलतोस, असं करून त्याचे बोलण्याला आपण विरोध करतो, किंवा तुला काय कळत नाही असंही बोलू शकतो आपण. तर मित्र म्हणून असं माझ्याकडनं काय काय चुका झाल्या असतील हे आता मला लक्षातही नाही, पण त्या सगळ्या अपराधांची आपण क्षमा करा. आपलं अचिंत्य रूप आहे हे मला कळलं नव्हतं आतापर्यंत. त्यामुळे मी तुम्हाला जे जे श्रीकृष्णांनी पण आधी सांगितलं की अवजानंती मामूढाम मानुषीम तनुमाश्रिता. अवजानंती म्हणजे मला कमी लेखतात, कमी जाणतात, त्यामुळे कमी लेखतात. तर तसं माझ्याकडनंही झालेलं हे अर्जुन म्हणतोय. मीही तुम्हाला कमी लेखलेलं आहे, आणि माझ्या बोलण्या, वागण्या, वावरण्यातनं जो काही आपला अपमान झालाय त्याच्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा. आणि आता मला खरे तुम्ही कोण आहात ते आता कळतंय. तर आपण कोण आहात? पितासी लोकस्य चराचरस्य म्हणतोय अर्जुन आता 43वा श्लोक. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजस्य गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः. पितासी लोकस्य चराचरस्य, सगळ्या लोकांच्या तुम्ही पिता आहात. या सगळ्या चराचर, चर आणि अचर, म्हणजे जे चरमध्ये जे काही जीव हलू शकतात ते सगळे चर झाले. आपल्या शास्त्रात आत्ताचे वैज्ञानिक म्हणतात की वनस्पतींनाही जीव असतो, पण आपलं शास्त्र सांगतं दगडालाही जीव असतं. स्थावराणाम अधोगती मध्ये दगड ही च परिणाम म्हणून त्या अश्म योनीत जायला लागतं. त्याच्याबरोबर विभूती ज्या भगवान सांगतायत त्याच्यात स्थावराणाम हिमालय जेव्हा भगवान सांगतायत त्या अर्थी तिथेही माझा प्रकाश आहे, म्हणजे तिथेही आत्मा आहे, म्हणजे तेही सजीव आहेत, हेच भगवान सांगतायत तिकडे. तर याच चराचरांचे आपण जनक आहात अर्जुन म्हणतोय. तसेच तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. गुरुर गरीयान म्हणजे गरीय म्हणजे त्याच्यापेक्षा मोठे, श्रेष्ठ. तर असे श्रेष्ठ, असे पूज्य, असे श्रेष्ठ असे गुरु आहेत. सगळ्यांना पूज्य आहेत, म्हणजे काही ठराविक लोकांना पूज्य असं नाही, सगळ्यांना पूज्य असलेले आपण गुरु आहात. आता राजसूय यज्ञाच्या वेळेलाही जेव्हा सर्व ऋषीमंडळी तिथे जन्मले आहेत, भगवान गोपाळकृष्ण आहेत, आणि आद्यपूजा कोणाची करायची हा प्रश्न निर्माण झाला. आता तिथे अत्री महर्षी, दत्तात्रय, असं सगळे दत्तात्रय तर स्वतः पूर्ण अवतार आहेत, त्याच्याबरोबर बाकी सगळी ऋषी मंडळी आहेत. पण तिथे आता अग्रपूजा कोणाची करायची, तेव्हा सहदेव म्हणाला की विचार कसले करतायत, श्रीकृष्ण आहेत तिथे भगवान. तर सहदेवाला जी तेव्हा जाणीव होती भक्तीच्या, त्याला तेव्हा ज्ञान पूर्ण असेल नाही हा वेगळी गोष्ट आहे, पण ती हे भगवान आहेत ही त्यांची श्रद्धा तेव्हा होती. तेच आता अर्जुन म्हणतात की सगळ्या चराचरांचे पूजनीय असे पूज्य तुम्ही आहात. न त्वच समोस्त्यभ्यधिक कुतोन्यो लोके त्रयेप्य प्रतिम प्रभावा. तुमच्यासारखा त्रैलोक्यात कोणीही तुमच्या सम कोणी नाही. अतुलनीय प्रभाव, तुमचा प्रभाव इतका अतुलनीय आहे, तुलना त्याची करू शकत नाही असा आपला प्रभाव आहे. मग आपल्याहून श्रेष्ठ किंवा आपल्या तोडीचा किंवा आपल्या
ची तुलना करण्याजोगाही कोणीही दुसरा नाही. त्यामुळे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असण्याचा कोणी संबंधच येत नाही. आता पुढे अर्जुन पुढे आणि विनंती करतोय, तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वां महमीश मेढ्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रियः प्रियाया प्रियः यार्हसि देव सोडून. आता ही ऐश्वर्यानी, सामर्थ्यानी आणि पुढे दिसणारं भयंकर रूप त्याची महती तर झाली, पण आता सुहृद असल्यामुळे त्याची जी सॉफ्ट साइड ईश्वराची आहे, भगवान श्रीकृष्णांची, त्याला त्याचं आवाहन करून अर्जुन त्यांच्या सौम्य रूपाची प्रार्थना करायला जाणार आहे. म्हणून पहिल्यांदा तुमच्यातलं जे सौम्य रूप आहे, म्हणजे देवाची कडे जे मागायचंय त्याच्या गुणांचं वर्णन करून ते मागितलं की ते मिळतं. त्यामुळे कोणतीही स्तुती बघितली तरी त्याच्यात ईश्वराचं जे जे संबोधन आहे किंवा ज्या गुणांचं वर्णन आहे ते जे आपल्याला मागायचंय त्याला अनुसरून केलेलं असतं. म्हणजे दया मागायची असेल तर तुम्ही दयानिधी आहात, किंवा त्यांच्याकडनं जर एखाद्याला अर्थार्थी बघते पैसा मागायचा आहे तर आपण सर्वैश्वर्यवान आहात अशी तो स्तुती करतो. तसं आता अर्जुन इथे काय म्हणतोय की हे देवा परमेश्वरा, आपण म्हणजे जसं एखादा वडील पुत्राचं किंवा मित्र जसं मित्राचं किंवा पती जसे आपल्या प्रिय असलेल्या पत्नीचे अपराध सहन करतात. लहान बालकांनी आईला लाथ मारली म्हणून ती त्याला शिक्षा करत नाही, ते तानं बाळा ती उलट त्याचं कौतुक करते, किंवा शिशू करतं बाळ, त्यांनी त्याला राग येत नाही, त्याचंही कौतुक करते ती. तर तसं आहे, ते तुमचं भक्तवात्सल्य येऊ द्या हे त्यांना जाणवून द्यायचंय. आणि असे जसं पिता पुत्राचा, मित्र जवळच्या मित्राचा किंवा पती आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसंच माझेही अपराध सहन करण्याला योग्य आहेत. म्हणजे आता इथे अर्जुन त्या सख्य भक्तीचाही दावा देतोय की मी तुझा मित्र होण्याच्या लायकीचं नसलं तरी मला तुम्ही प्रिय आहात आणि तुम्हालाही मी प्रिय आहे. हे अर्जुनाला नक्की कळलेलं आहे की आपण भगवंताला प्रिय आहोत, आणि प्रिय आहोत म्हणून तर ही आपल्यावर कृपा होऊन भगवंत आपल्याला हे सगळं सांगतायत आणि हे विश्वरूप दाखवतायत. त्यामुळे मी जसा मित्र मित्राला प्रिय असतो, किंवा ही जी नाती सांगितली त्यात जे प्रेम आहे तेच आपल्यात प्रेम असल्यामुळे माझ्या अपराधाची आपण क्षमा करा, कारण हे अपराध या प्रेमामुळे क्षमेस योग्य आहेत किंवा सहन करण्यास योग्य आहेत, असं अर्जुन म्हणतो. आता हे क्षमा केल्यानंतर आता वास्तविक आता अर्जुनाला काय पाहिजे, तर हे विश्वरूप भयंकर त्याला सहन होत नाहीये, त्याला ते मूळ शांत रूपात भगवान पाहिजेत. म्हणून तो आता म्हणतोय, बरं ते करताना ते रूप नको म्हणताना त्या विश्वरूपी परमेश्वराचा अपमान होऊ नये ही भीतीही आहे. कारण कृपा म्हणून ते रूप दाखवले आणि आता नको म्हणतो. जसं आपण एखाद्या मोठ्या माणसाला खूप विनंती करावी, माझ्या घरी या, माझ्या घरी या, आणि तो आल्यावर नाही आता परत जा म्हणावं, तशासारखी परिस्थिती अर्जुनावर ओढवली आहे. म्हणून तो सांभाळत घाबरून थोडासा आपल्या जवळीकीचा आपल्यावरच्या प्रेमाचा आणि तुझ्याशिवाय मला कोणी नाही ही भावना असल्यामुळे त्या प्रेमाला साकडं घालून आता अर्जुन म्हणतोय की 45वा श्लोक, अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे
तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. अदृष्टपूर्वम म्हणजे पूर्वी कधी न पाहिलेले आपले असे हे रूप ऋषितोस्मी दृष्ट्वा, हे रूप पाहून मी आनंदित झालो. म्हणजे मला आनंद झाला नाही असं नाही, म्हणजे एकीकडे तर मला तो आनंद झालेला आहे की कोणालाही जे भाग्य लाभलं नाही ते मला लाभलंय, आणि त्या विश्वरूप आत बाहेर असल्यामुळे त्या आनंदाचीही जाणीव एकीकडे. पण तरी मन हे त्याला ग्रहण करायला योग्य किंवा तेवढं तयार नसल्यामुळे माझे मन भीतीने व्याकुळ झालेले आहे. तो म्हणतो प्रव्यथितम मनोमे, प्रव्यथित विशेष रूपाने व्यथित झालेलं आहे मन म्हणजे. आणि म्हणून आपण आपल्याला तदेव मे दर्शय देवरूपम प्रसीद देवेश जगन निवास, म्हणजे तुझं जे नेहमीच देवाचं तुझं जे रूप आहे चतुर्भुज आणि शांत असं, तेच त्याच रूपात तुम्ही या. तेच रूप विष्णुमय विष्णू रूपच मला दाखवा. हे देवेशा देवाच्या ईशा जगन्निवास, जग ज्याच्यात राहते असे तुम्ही आहे. तसंच मला ही तुमच्या पदरात येण्यासाठी जे शांती देणार किंवा भीती न दाखवणार रूप आहे, त्यात तुम्ही या असं अर्जुनाला म्हणायचंय. जेव्हा नरसिंह अवतार झाला, हिरण्यकशिपूचं पोट फाडलेलं आहे आणि त्याचा नाश झालेला आहे, पण त्या हिरण्यकशिपू बद्दल इतका राग त्या परमेश्वराच्या भगवंताच्या मनात आहे की ते रागाने श्वास उच्छ्वास मोठमोठ्याने सोडतायत आणि रागाने इकडे तिकडे बघतायत. त्यांचं ते रागीट रूप पाहून देव पुढे जायला तयार नाहीत. देवांनी ब्रह्मदेवांना विनंती केली की आपण देवांचा राग शांत करा. ब्रह्मदेवांची काही धीर होईना समोर जायला. त्यांनी सगळे देव मिळून लक्ष्मी देवींना प्रार्थना करतायत की तुम्ही तरी देवांना शांत करा. लक्ष्मी देवींनी दुरूनच ते रूप पाहिलं आणि म्हणाल्यात, हे असलं रूप मीही कधी पाहिलं नाही, तुम्ही जाणोत आणि तुमचा देव. लक्ष्मी देवीही पुढे यायला धजली नाही. तिथे तो छोटासा 5 वर्षाचा बालक प्रल्हाद पुढे गेलाय आणि तो भगवंतांना विचारतो की भगवंता, तुम्ही अवतार घेता ते सज्जनाच्या रक्षणाकरता, दुर्जनाचा नाश करण्याकरता आणि सज्जनांच्या मनातली भीती दूर करायला घेता ना, का भीती घालायला घेता? हे जे रूप आहे त्यांनी सर्वजण भयभीत झालेले आहेत. तेव्हा शांत आपण व्हा, मनातला क्रोध काढून टाका, असं तो एवढूसा पोरगा असून सुद्धा तो बोलतोय. ती प्रल्हादजींची तेवढी तयारी आहे, निष्काम भक्त आहेत ते. त्या तयारीने त्यांना जराही भीती वाटलेली नाही. आणि असं सांगतात की प्रल्हादजींना मांडीवर घेऊन नरसिंहांनी त्यांचं मुख चाटलेलं आहे, इतकं वात्सल्य त्यांच्या मनात आलेलं आहे. ह्याला भीती नाहीये अजिबात. पण इथे अर्जुनाला त्याची तयारी होण्याच्या आधी त्याच्या वरच्या प्रेमाखातर हे रूप भगवंतांनी दाखवलेलं आहे. पण तयारी नसल्यामुळे ते त्याला झेपलेलं नाहीये. तर त्यामुळे तो आता चतुर्भुज रूपच मला दाखवा असं तो म्हणतोय. आणि ते कसं, ते तुमचं रूप दाखवा, तर परत गडबड नको म्हणून परत त्या चतुर्भुज रूपात पण उग्र काही, म्हणून ते चतुर्भुज रूप कसं ते अर्जुन आता सांगतोय. त्याची व्याख्या करतोय. किरीटिनं गदिनै चक्रिहस्तं मेच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. हे सहस्रबाहू असलेल्या या विश्वमूर्ती अशा या विश्वरूपाने असलेल्या परमेश्वरा, आता मला पहिलं रूप तुम्ही तुमचं दाखवा. जे मी म्हटलं ते कोणतं दाखवा, तर पहिल्यासारखंच किरीटिनम गदिनम, किरीट घातलेलं मुकुटधारी, गदा हातात आहे, चक्र हातात घेतलेले, असं ते नेहमीच तुमचं आहे, हे तुम्ही रूप दाखवा. म्हणून सहस्रबाजू असलेल्या तुम्ही आता चतुर्भुज व्हा आणि त्या नेहमीच्या रूपात मला दर्शन द्या.
असा अर्जुन म्हणतोय. आता याच्यावर आता भगवान म्हणतायत 47वा श्लोक 10व्या अध्यायातला. श्री भगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन दृष्टपूर्वम्. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं म्हणजे मी प्रसन्न होऊन अनुग्रह करण्यास रूपम परम दर्शितम आत्मयोगात. परमरूप जे आहे ते आत्मयोगात असं म्हणजे परमरूप माझ्या आत्मयोगाने म्हणजे आत्मशक्ती योगशक्तीने तुला हे दाखवलेलं आहे. ही माया नाहीये, ही परमेश्वराची योगशक्ती आहे. त्यांनी हे मी तुला हे परम तेजोमय रूप दाखवलं. कसं आहे ते परम तेजोमय? विश्वम अनंतम आद्यम यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम. म्हणजे हे जे रूप आहे ते असीम, ज्याला सीमा नाही असं विराट असं जे रूप दाखवलं, सर्वांच्या आधी असलेलं आणि पूर्वी कधीही कोणी न पाहिलेलं, पहिल्यांदाच अर्जुनाला हे दिसलेलं आहे. यशोदा मातेला तोंडात सगळं विश्व दाखवलं, पण विश्व आहे भगवंताने अर्जुनालाच दाखवलेलं आहे. या प्रकारे म्हणजे सर्वव्यापी रूपाने ते आनंद रूप आत बाहेर आहेच, शिवाय अनेक वस्त्र अनेक नयन असंही रूप आहे आणि त्यात परत वेगवेगळ्या देवता अशा विभूती रूपही त्यांना दिसत आहेत, या रूपाने आहेत. आणि सगळे जीव दिसत आहेत या रूपाने आहे. असं वेगवेगळ्या स्तरा सगळे एकाच वेळी दाखवलेत. ते फक्त ते तोपर्यंत अर्जुनाशिवाय कोणालाही दाखवलेलं नाही भगवान सांग. आणि तुझ्याशिवाय मी कोणाला दाखवलं नाही. आणि हे जे रूप आहे हे त्याच्याबद्दल पुढे म्हणतायत 48व्यात भगवान की न वेद यज्ञाध्ययनैर्न दानेर न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रही. म्हणजे हे वेदज्ञाचा अध्ययन करून, दान करून किंवा इतर क्रियाकर्म किंवा तप करून सुद्धा हे रूप दिसणं शक्य नाही. एवम रूप शक्य अहम नृलोकात हे रूप दिसणं शक्य नाही. दृष्टुम त्वदन्येन कुरु प्रवेर. म्हणजे अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारचं विश्वधारी मी रूप हे वेदांच्या पठनाने, यज्ञानी, दानाने, लेफ्ट अंदरले कशानेही प्रकट होणं शक्य नाही. तर आता भगवंत सांगतायत की वेदाच्या अध्ययनाने, दानाने किंवा कोणत्याही क्रियानी किंवा तपानी हे मिळणं शक्य नाही या नरलोकात. ते असं मी तुला रूप जे दाखवलंय ते तुझ्याशिवाय कोणालाही दिसलं नाही किंवा दिसणं शक्य नाही किंवा दुसरं कोणी पाहूही शकणार नाही. कारण अर्जुनाला दिव्य दृष्टी दिलेली आहे आणि त्याच्यानंतरचा आता जो काळ आहे तो तर कलियुगाचा काळ आहे. त्यामुळे त्या पद्धतीने रूप ते दिसणं आणि त्यावेळेचा विशेष असा की एक कालरूपी परमात्म्याचं रूप घेतलेलं आहे, संहार करायचा आहे. तर त्यामुळे विश्वदर्शन याच्या पुढे कोणाला होणार नाही असा अर्थ नाहीये. पण जसं अर्जुनाला दिसलं तसं दिसणार नाही, कारण त्यावेळी ते कालरूपाने जास्त रूपत्व त्यांचं प्रवृद्ध त्यांनी केलंय. हे भगवान आधी म्हणालेलेच आहे. मी लोकक्षय प्रवृद्धा, लोकक्षयाकरता मी प्रवृद्ध झालेलो आहे, वाढलेलो आहे किंवा अग्रेसर झालेलो अशा ह्याने ते म्हणाले. तर असं हे रूप जे कोणालाही आजपर्यंत दिसलं नाही ते तुला दाखवलंय अर्जुना. म्हणजे थोडक्यात भगवान म्हणतायत एवढं तुला
अ, विश्वरूपाची अ, हे तुझ्या दृष्टीत ती योग्यता नसताना ती योग्यता देऊन मी तुला दाखवलं आणि आता तू नको कसं काय म्हणतोय हे थोडस भगवान सुचवत आहे. तर तरी पण प्रेम आहे अर्जुनाबद्दल, त्यामुळे ते अर्जुनाला आता म्हणतायत धीर देऊन. 39वा श्लोक 10व्या अध्यायातला. माते व्यथा मांच विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमिद्रुममेदम व्यपेत विप्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. मा ते व्यथा म्हणजे आणि माच विमूढ भाव म्हणजे आता तू जे व्यथित झालेला आहे तर किंवा जो विमूढ भाव तुझ्या विमूढ म्हणजे एक बुद्धी स्तंभित होते ना, तो मूढता त्याला येते. तमोगुणाचा एक गुण आहे की बुद्धी काम करत नाहीये. तर तसा विमूढ भाव तू झालेला आहे. बेटा मी आता पुस्तकात न वाचतोय, स्क्रीनवरच बंद करू म्हणजे व्हिडिओ ऑन ठेवता येईल. तर माझं हे रूप जे भयंकर तुला दिसलेलं आहे त्यांनी तू मा म्हणजे नको नको होऊस, कसा व्यथित नको होऊस, भयभीत होऊ नकोस किंवा विमूढ म्हणजे काय करावं न समजणं, डोकं बधिरोडं गोंधळून जाऊ नकोस तू. आणि काय कर की व्यपेत प्रीतमाना पुनस्त्वम तदेव मे रूपमिदम प्रपश्य. म्हणजे तू सगळी भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने माझे हे शंखचक्र गदा पद्मधारी असं चतुर्भुज रूप आता तू पुन्हा पहा. पूर्ण अंतःकरणातली भीती काढून टाक. आता अंतःकरणातली भीती काढून टाक हे सांगतायत तेव्हा ती भीती ही घालवण्याचं काम भगवान करतायत. कारण ती भीती राहिली तर ते चतुर्भुज रूप आलं तरी भीती, अरे हे परत त्यात काही भयंकर दिसणार नाही का ना, किंवा हे चतुर्भुज रूप दिसताना तर हे शांत दिसते पण खरे तर हे भयंकर कालरूपी आहेत, अशा भावना जर मनात राहिल्या तर ते पहिल्यासारखं चतुर्भुज रूप दाखवून सुद्धा ते पहिल्यासारखं वाटणार नाही. आपण एखाद्या ह्याचं बघतो ना, समजा एखादा मित्र आहे आणि त्यांनी काहीतरी धोका दिला, तर धोका देऊन तो परत माफी मागून पुन्हा पहिल्यासारखा आला तरी ते अगदी पहिल्यासारखं होत नाही, कारण मनात शंका राहते. तसं हा परमेश्वर मग खरा दयाळूच आहे का हा सगळ्यांचा नाश करणारच आहे, ह्या सगळ्या शंका उत्पन्न होऊ नयेत म्हणून भगवंत म्हणतात पुन्हा पहिल्यासारखा फक्त प्रीती मनात ठेव. बाकी काही जे अद्भुत रसाचा जो भाग आलेला आहे किंवा भीती तुला वाटलेली आहे त्याचा काही, कारण अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती हे भगवंतांनी 16व्या अध्यायात ते सांगणार आहेत आता की दैवी प्रकृती ईश्वर प्राप्ती करता सर्वात पहिला गुण जो मिळवायचा आहे तो अभय आहे. आणि तोच इथे गेला तर मग चतुर्भुज रूप तरी कसं कळणार, कोणतंही रूप परमेश्वराचं कळणार नाही. म्हणून ते सांगतायत भीती बाजूला ठेव आता आणि प्रीतियुक्त अंतःकरणाने माझं हे चतुर्भुज रूप सांग पहा. आता संजय म्हणतायत इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूया आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. आता इथे वासुदेव म्हटलेले आहे संजयांनी. संजयांचे शब्दही इतके मार्मिक आहेत की थोड्या शब्दात, कारण मुख्य तिकडे संजयांचं काम काय की जे चाललंय ते जसंच्या तसं सांगणं. म्हणजे अर्जुन हे बोलतोय ते संजय बोलतायत, भगवान बोलतायत तेच संजय बोलतायत, फक्त तो मध्ये मध्ये आता अर्जुन म्हणाला, अर्जुन उवाच, किंवा आता भगवान म्हणाला.
हे सोडून तसं संजयांनी दुसरं काही म्हणणं अपेक्षित नाहीये. पण त्याचीही अ, श्रीकृष्णांचं जे गीता आहे, त्याचा प्रकाश धृतराष्ट्राच्याही मनात व्हावा आणि तोही सन्मार्गाला लागावा, या सदिच्छेने मध्ये मध्ये न राहून संजय काही गोष्टी अ, सांगतायत. तर इथे म्हणून ते वासुदेवच तथोक्त्वा, वासुदेव सकलमिदम अहमच वासुदेव किंवा वासुदेवच सर्वम, हे जे अ, महावाक्याचं अंतिम हे आहे, ते वासुदेवच सर्व म्हणजे वस म्हणजे सर्वत्र राहणार, सर्वत्र वसलेलं असं ते वासुदेव आहेत. ते सांगतायत अर्जुनाला, हे भगवान म्हणतायत. हे संजय सांगतोय आता, की भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असं सांगून आपले पूर्वीसारखंच रूप, शांत असं रूप दाखवलं. आणि पुन्हा ते सौम्य रूप धारण करून पुन्हा अर्जुनाला धीर दिलेला आहे. म्हणजे त्या विराट रूपात असतानाही धीर दिला, की भीती घालून टाक आणि माझं रूप पहा, आणि सौम्य रूप करून पुन्हा ते त्याला धीर देत आहेत. कारण कसं आहे, ज्ञान जरी झालं, जसं हे म्हणतात ना, की कित्येक वेळा ज्ञान झालं की मुक्ती ठरलेली, तो देह पडल्यावर मुक्ती मिळणारच. पण काही प्रारब्ध ज्ञान झाल्यावरही शिल्लक राहू शकतं आणि त्याचे भोग भोगावे लागतात. जे अवतारी आहेत किंवा श्रेष्ठ संत पुरुष आहेत, त्याचं जीवनमुक्त अवस्था असते. म्हणजे त्यांची कर्म सगळी संपून गेलेली आहेत आणि प्रारब्धही संपलं. कर्म संपलं, संचित संपलं आणि प्रारब्धही संपलं. जनरली ज्या प्रारब्धाचा भोग सुरू झालाय ते संपेपर्यंत ते चालू राहतं. तर तेव्हा वासनाक्षयाचा अभ्यास ज्ञानानंतरही करायला लागतो. पण अ, 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 वासुदेव सर्व स्थितीला सगळेच अंतराय गेलेले, संपलेले. तर त्यामुळे मग तिकडे पुन्हा वेगळा काही ज्ञानाचा अभ्यास करायची काही गरज नाही. ज्ञान झालं की ते विश्वरूपच आहेत त्या. तर आता अ, अ, अर्जुनाची तशी स्थिती नाहीये. तर त्यामुळे बरं, ह्याच्या वेळी एक प्रश्न म्हणतो, ज्ञान झालं, मुक्ती झाली, तर मग हे प्रारब्धाचा भोग कसा काय? तर त्याचं उदाहरण द्यायला रामकृष्ण परमहंसांनी एक छान ते उदाहरण बऱ्याच वेळा देत असत, की जसं स्वप्नात वाघ पाहिला आणि जाग आली घाबरून. जाग आल्यानंतर आता वाघ खोटा होता हे कळलं, त्याची भीतीही गेली. पण जी वाघ पाहिल्यामुळे घाबरून जी धडधड सुरू झाली, ती शांत व्हायला वेळ वेळ जातोच ना. म्हणजे तो वाघ खरा नाही म्हटल्यावर आता लगेच माझे ठोके पूर्वत झाले नाही. त्याला थोडा वेळ जावा लागतो. तसा त्या प्रारब्ध भोग होईपर्यंत त्या आत्मज्ञान ते पूर्ण मुरायला, म्हणजे समाधी लावून बसलं की त्या आनंदात आहेत. पण समाधी तो न वर आल्यावर प्रारब्ध भोग आहे, अशी काही काळ अवस्था राहू शकते. तर तसं अर्जुनाची भीती, जरी आनंद एवढा मिळाला तरी पण अर्जुनाची आश्वासन मिळालं तरी अर्जुनाची भीती राहिलेली आहे. म्हणून ती भीती आता भगवंत घालवत आहेत. आणि हे तो संजय धृतराष्ट्राला ते सांगतायत. आता 53 झालेले आहेत. आपण प्रार्थना घेऊ. थोडस वेळेचा काहीतरी पुनर्विचार किंवा हे बघावं लागेल. आजची बद्दल थोडीशी क्षमा मागतो, कारण गाडीतनं मला हे घ्यावं लागलं, मध्ये थोडासा पॉजही घ्यायला लागला. काही लोकांना कदाचित अटेंडही करता आलं नसेल नेटच्या ह्याच्यामुळे. तर ग्रुपवर मी मेसेज टाकीनच, जर आवश्यक वाटलं तर हा सेशन पुन्हा एकदाही करता येईल. तर आता प्रार्थना घेऊन आजच्या करता थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं.
जय श्री कृष्ण सर्वांना.